शाळेत असताना तो रिझल्टचा दिवस आठवतोय का? हाताला फुटलेला घाम, धडधडणारं हृदय आणि हातात पडणारा तो एक कागद. तो रिपोर्ट कार्ड नावाचा कागद, ज्याची आपण सगळेच धास्ती घ्यायचो. हो ना. आणि त्यावर छापलेले काही आकडे जणू काही तुमची या जगातली लायकीच ठरवत असायचे. म्हणजे गणित आणि विज्ञानात चांगले मार्क असतील तर तुम्ही हुशार, आणि नसतील तर बरं, पुढचं आपल्याला माहितीच आहे. नक्कीच. ती एक खूप चुकीची पद्धत रूढ झाली होती. बरोबर. पण आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण या जुन्या, बुरसटलेल्या विचारसरणीला पूर्णपणे छेद देणाऱ्या एका संकल्पनेवर बोलणार आहोत. आजचा आपला मुख्य स्रोत आहे ॲडव्हान्स्ड सीसीई गाईड. विचार करा, समुद्रात तरंगणारा एक महाकाय हिमनग म्हणजे आईसबर्ग. आईसबर्ग. आपण जहाजावरून जाताना त्या हिमनगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त पाण्यावर दिसणारं त्याचं एक छोटंसं टोक दिसतं. हे टोक म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांची केवळ शैक्षणिक प्रगती, त्यांच्या परीक्षा आणि त्यांनी मिळवलेले मार्क. अगदी बरोबर. पण पाण्याखाली दडलेला त्या हिमनगाचा एक महाकाय भाग असतो जो सहसा कोणाला दिसत नाही. तो न दिसणारा भाग म्हणजेच विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास. आणि आज आपण याच पाण्याखालील दडलेल्या भागाचा शोध घेणार आहोत. हिमनगाचा विचार खरोखरच खूप अचूक आहे बरं का. कारण तसं पाहिलं तर आपण वर्षांवर्षे फक्त त्या पाण्यावर दिसणाऱ्या टोकाचंच मोजमाप करत आलो आहोत. फक्त मार्क. हो, मार्क किती मिळाले हाच आपला शिक्षणाचा एकमेव निकष राहिला आहे. पण तो पाण्याखालचा जो महाकाय पाया आहे, ज्यावर तो हिमनग उभा आहे, त्याचं मोजमाप कसं करायचं? अच्छा, म्हणजे मार्क सोडून इतर गोष्टी. एक्झॅक्टली. विद्यार्थ्याच्या अंगी असलेली संवेदनशीलता, त्याचा आत्मविश्वास किंवा त्याची निर्णय क्षमता यांचं काय? आपल्याकडे असलेल्या या गाईडलाईन्सनुसार या सगळ्यावर एक अत्यंत प्रभावी उपाय आहे, ज्याला आपण त्याला सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन, म्हणजेच कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन किंवा थोडक्यात सीसीई असं म्हणतो. बरं, पण हे सीसीई नक्की काम कसं करतं? कारण शब्द ऐकायला खूप थोडे मोठे आणि तांत्रिक वाटतात. कंटिन्युअस, कॉम्प्रिहेन्सिव्ह. जर आपण हे अगदी सोप्या भाषेत डिकोड करायचं ठरवलं तर याचा अर्थ काय होतो? ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. आपण या दोन शब्दांची अगदी साध्या पद्धतीने फोड करू. पहिला शब्द आहे सातत्यपूर्ण, म्हणजेच कंटिन्युअस. आतापर्यंत आपली पद्धत काय होती? वर्षभर अभ्यास करा आणि शेवटी परीक्षा द्या. बरोबर. वर्षभर काहीही करा आणि थेट वर्षाच्या शेवटी 3 तासांची एक मोठी परीक्षा द्या. म्हणजे तुमच्या वर्षभराच्या मेहनतीचं जजमेंट फक्त त्या 3 तासांवर होणार. बापरे, हे तर खूपच अनफेअर आहे. हो ना. पण हे सातत्यपूर्ण मूल्यमापन याला पूर्णपणे फाटा देतं. याचा अर्थ असा की व्हॅल्युएशन हे फक्त वर्षाच्या शेवटी एकदाच न होता ते वर्षभर नियमितपणे चाललं पाहिजे. अच्छा. म्हणजे तुम्ही वर्गात कसे वागता, प्रश्नांची उत्तरे कशी देता, प्रोजेक्ट्स कसे करता, या सगळ्याचं रोजच्या रोज परीक्षण होणं. म्हणजे परीक्षा नावाचा तो जो फायनल डेथ मॅच प्रकार असतो ना, तो काढून टाकून रोजच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणं. एक्झॅक्टली. आणि दुसरा शब्द आहे सर्वंकष, म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह. याचा थेट संबंध तुमच्या त्या हिमनगाच्या उपमेशी येतो. तो पाण्याखालचा भाग. हो. विद्यार्थ्याच्या केवळ ज्ञानाचे, पाठांतराचे किंवा शैक्षणिक बाजूचे मूल्यमापन न करता त्याच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचे मूल्यमापन करणे. आपल्या रिसोर्सेसमध्ये या सर्वंकष विकासाचे 3 मुख्य स्तंभ अतिशय स्पष्टपणे मांडले आहेत. ओके, कोणते आहेत ते 3 स्तंभ? पहिला आहे ज्ञानात्मक किंवा कॉग्निटिव्ह डोमेन. यात विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग येतं. म्हणजे फक्त पुस्तकातलं पाठांतर नाही, तर तो विद्यार्थी एखादा कठीण प्रश्न कसा सोडवतो. म्हणजे मेंदीचा वापर. बरोबर. दुसरा स्तंभ आहे भावनिक किंवा अफेक्टिव्ह डोमेन. यात विद्यार्थ्याची वृत्ती, त्याची व्हॅल्यूज, त्याचं सामाजिक वर्तन कसं आहे हे पाहिलं जातं. तो टीममध्ये कसा काम करतो, इतरांबद्दल त्याला सहानुभूती आहे का, हे सगळं. अच्छा, म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स थोडक्यात. आणि तिसरा महत्वाचा स्तंभ आहे मनोचालक किंवा सायकोमोटर डोमेन. सायकोमोटर म्हणजे हे शारीरिक हालचालींशी संबंधित काहीतरी आहे का? अगदी बरोबर. यात विद्यार्थ्याचा शारीरिक विकास, त्याचे खेळ, कला, हँड आय कोऑर्डिनेशन आणि त्याची सर्जनशीलता यांचा समावेश होतो. क्या बात है. म्हणजे बघा, एखादा विद्यार्थी गणितात कदाचित मागे असेल, पण तो फुटबॉलच्या मैदानात कॅप्टन म्हणून उत्तम स्ट्रॅटेजी बनवत असेल, तर तो त्याचा सायकोमोटर आणि अफेक्टिव्ह विकास आहे. सीसीई या 3ही गोष्टींना समान महत्त्व देतं. अरे वा,
हे ऐकताना माझ्या डोक्यात एका गाडीची इमेज तयार झाली आहे. गाडीची कशी काय? म्हणजे समजा आपण एखादी नवी कोरी गाडी विकत घेतोय. आता गाडीची गुणवत्ता ठरवताना आपण फक्त तिचा स्पीडोमीटर पाहतो का? नाही, अजिबात नाही. बरोबर ना. गाडी किती वेगात धावते हे म्हणजे तिची ज्ञानात्मक किंवा कॉग्निटिव्ह प्रगती. पण जर ती गाडी सुरक्षित नसेल, तिचे ब्रेक्स नीट नसतील, तर त्या वेगाचा काय उपयोग? खरंय. म्हणूनच फक्त स्पीडोमीटर न पाहता त्या गाडीचे इंजिन आणि सस्पेन्शन कसं काम करतंय, जे त्याचे सायकोमोटर किंवा शारीरिक पैलू आहेत, आणि त्या गाडीत बसलेल्या प्रवाशांची सुरक्षितता आणि आराम किती आहे, जे तिचे भावनिक किंवा अफेक्टिव्ह पैलू आहेत, हे सर्व तपासायला हवं. क्या बात आहे. एकदम अचूक उपमा दिलीत तुम्ही. हो ना. म्हणजे एक परिपूर्ण गाडी तीच असते जिच्यात हे तिन्ही पैलू बॅलन्स्ड असतात. नक्कीच. आणि यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात आणि अशैक्षणिक क्षेत्रात संतुलन कसं साधायचं, हेच या प्रणालीचं मुख्य ध्येय आहे. आपण फक्त एक मार्क मिळवणारा रोबोट तयार करत नाही आहोत. आपल्याला एक माणूस घडवायचा आहे. बरोबर. आपल्याला एक चांगला नागरिक, एक चारित्र्यवान व्यक्ती घडवायची आहे. आणि यासाठीच या गाईडलाईन्समध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेवर जोर दिला आहे. ती म्हणजे आकारिक मूल्यमापन किंवा फॉर्मेटिव्ह असेसमेंट. अच्छा, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. हा शब्द मी अनेकदा ऐकलाय, पण हे अंतिम निकालापेक्षा प्रवासावर किंवा प्रोसेसवर जास्त फोकस करतं, असं मी वाचलं होतं. हे प्रॅक्टिकली कसं काम करतं वर्गामध्ये? फॉर्मेटिव्ह असेसमेंट ही एक अत्यंत डायनॅमिक प्रोसेस आहे. हे शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान सतत चालणारं एक चक्र आहे. गाईडलाईन्सनुसार या चक्राचे 4 टप्पे आहेत. ओके. पहिला टप्पा म्हणजे शिकवणे, टीचिंग. दुसरा टप्पा मूल्यमापन म्हणजे असेसमेंट. आता इथून पुढचे 2 टप्पे खूप क्रिटिकल आहेत. कोणते? तिसरा टप्पा येतो निदान किंवा डायग्नोसिस. म्हणजे फक्त मार्क देऊन थांबायचं नाही, तर विद्यार्थी कुठे कमी पडतोय हे शोधायचं. आणि चौथा टप्पा आहे सुधारणा किंवा करेक्शन. चूक समजल्यावर लगेच त्यावर उपाय करणं. म्हणजे नुसतं जज नाही करायचं, तर मदत करायची. एक्झॅक्टली. या स्रोतामध्ये खूप महत्त्वाचा कोट आहे की हे गुण मोजण्यापेक्षा शिकण्याच्या दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. मला हे थोडं उदाहरणासकट समजून घ्यायला आवडेल, कारण हे डायग्नोसिस आणि करेक्शन ऐकायला सोपं वाटतं, पण वास्तवात हे कसं दिसतं? आपण एक अगदी साधं उदाहरण घेऊया. हं. समजा 2री-3रीचा एक विद्यार्थी आहे जो इंग्लिश लिहिताना बी आणि डी या अक्षरामध्ये नेहमी कन्फ्यूज होतो. खूप मुलांसोबत होतं हे. हो. आता जर आपण जुन्या पद्धतीचा म्हणजे फक्त फायनल एक्झामचा विचार केला तर काय होईल? पेपरमध्ये त्याने डीच्या जागी बी लिहिलं तर शिक्षक तिथे फुली मारतील आणि त्याला 10 पैकी 4 मार्क देतील. विषय संपला. हो, आणि मग तो घरी जाऊन आईवडिलांचा ओरडा खाणार. नक्कीच. पण फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये असं होत नाही. हं. इथे शिक्षक जेव्हा वर्षभर त्याची टेस्ट घेतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा मुलगा सतत बी आणि डी मध्ये अडकतोय. हे झालं निदान. अच्छा, म्हणजे डायग्नोसिस. बरोबर. मग शिक्षक त्याला फक्त कमी मार्क देऊन सोडून देत नाहीत. ते कदाचित त्याला एखादी वेगळी ॲक्टिव्हिटी देतील, जसं की हवेत बोटं फिरवून अक्षर काढायला सांगतील किंवा सँडपेपरवर अक्षर गिरवायला लावतील. हे झालं करेक्शन. क्या बात आहे. म्हणजे इथे फोकस तुला किती मार्क मिळाले यावर नसून तुला काय समजत नाहीये आणि ते कसं समजेल यावर आहे. हे तर खूपच भारी आहे. म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत तणावमुक्त वातावरण तयार करत असेल, कारण इथे अंतिम परीक्षेसारखा करो या मरो असा दबाव नसतो. अगदी बरोबर. चुकण्याची मुभा असते. हो. म्हणूनच फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये अनेक वेगळी साधने आणि तंत्रे वापरली जातात. फक्त कागद आणि पेनवर आधारित लेखी परीक्षा नसते. मग अजून काय काय असते यात? यात मौखिक साधने आहेत, जसे की प्रश्नोत्तरे किंवा भूमिका नाट्य, ज्याला आपण रोल प्ले म्हणतो. अच्छा, रोल प्ले. हो. समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखादा ऐतिहासिक प्रसंग निबंधासारखा लिहून काढता येत नसेल, पण तो नाटकात शिवाजी महाराजांची किंवा इतर कुठल्याही ऐतिहासिक पात्राची भूमिका उत्तम करून तो विषय किती समजलाय हे दाखवून देऊ शकतो ना. हो, हे तर खूपच क्रिएटिव्ह आहे. या व्यतिरिक्त शिक्षकांचे सततचे निरीक्षण, रेटिंग स्केल्स, मुलांचे पोर्टफोलिओ आणि पियर असेसमेंट म्हणजे मुलांनी एकमेकांचे केलेलं मूल्यमापन, अशा अनेक गोष्टी यात येतात. पण थांबा, इथे मला खऱ्या अर्थाने एक मोठा
मोठा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे हे सगळं थिअरीमध्ये आणि ऐकायला खूपच आदर्श वाटतं, पण आपण जरा वास्तवाचे भान ठेवूया. हां, बोला. आपल्याकडच्या शाळांचा विचार करा. एका वर्गात 60 ते 70 मुले असतात. एका शिक्षकाला दिवसाला 7-8 तास शिकवायचं असतं. जर त्या शिक्षकाने या 70 मुलांचे रोज बारकाईने निरीक्षण करायचे, प्रत्येकाचे पोर्टफोलिओ बनवायचे, हां. कोणाला बी आणि डी मध्ये प्रॉब्लेम आहे ते शोधायचं, त्यांच्या नोंदी ठेवायच्या, तर हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? ही एक अत्यंत वेळखाऊ आणि क्लिष्ट प्रक्रिया नाही का? तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. आणि यात सब्जेक्टिव्हिटी किंवा पूर्वग्रह नाही का येणार? म्हणजे एखादा विद्यार्थी शिक्षकांचा लाडका असेल तर त्याला नेहमीच चांगले रेटिंग्ज मिळतील? हा एक अत्यंत ग्राउंडेड आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे. आणि तुम्हाला सांगतो, या गाईडलाईन्सने या वास्तवाकडे अजिबात डोळेझाक केलेली नाहीये. या प्रक्रियेतील लिमिटेशन्स किंवा मर्यादांबद्दल बोलताना हे स्पष्टपणे मान्य केलंय की हो, मोठ्या वर्गांसाठी हे लागू करणं हे एक लॉजिस्टिक नाईटमेअर असू शकतं. अच्छा, म्हणजे त्यांनी हे मान्य केलंय. हो, हे अत्यंत वेळखाऊ आहे आणि यात शिक्षकाची व्यक्तिनिष्ठता किंवा सब्जेक्टिव्हिटी येऊ शकते हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. मग जर एवढे मोठे अडथळे आहेत, तर तरीही या पद्धतीचा अट्टहास का धरला जातोय? हे मॅनेज कसं करतात शिक्षक? कारण यावरही तोडगे आहेत. जसजसा रिसर्च पुढे गेलाय तसतसे हे मॅनेज करण्याचे स्मार्ट मार्गही डेव्हलप झालेत. जसं की शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याची रोज डिटेल नोंद ठेवत नाहीत. ते रुब्रिक्स वापरतात, म्हणजे काही सोपे चेकपॉइंट्स. शिवाय आपण मगाशी जो पियर असेसमेंटचा उल्लेख केला तो इथे खूप कामी येतो. अच्छा, म्हणजे मुले एकमेकांना तपासतात. बरोबर. मुले स्वतः एकमेकांचे आणि स्वतःचे मूल्यमापन करायला शिकतात, ज्यामुळे शिक्षकांवरचा ताण थोडा हलका होतो. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सुरुवातीला हे कितीही कठीण वाटलं तरी याचे फायदे हे या मर्यादांपेक्षा खूप खूप मोठे आहेत. म्हणजे लॉंग टर्म फायदे जास्त आहेत. हो, कारण विचार करा, जर आपण हे केलं नाही तर आपण काय गमावतोय? आपण मुलांमधला तो स्पार्क गमावतोय. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवरचा ताण लक्षणीयरित्या कमी होतो. त्यांना सतत फीडबॅक मिळाल्यामुळे आपला प्रोग्रेस स्वतःलाच दिसतो. खरंय. जर एखाद्या शिक्षकाने ही मेहनत घेतली तर त्या 60 मुलांमधल्या प्रत्येक मुलाला हे जाणवतं की मला कोणीतरी समजून घेतंय. आणि हा जो आत्मविश्वास आहे ना, तो कोणत्याही मार्कशीटपेक्षा मोठा असतो. वा, हे पटण्यासारखं आहे. म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट हा तो स्वयंपाकघरातला प्रवास आहे जिथे चुका सुधारल्या जातात. बरोबर. पण या सगळ्या प्रवासाला कुठेतरी एक अंतिम मुक्काम किंवा डेस्टिनेशन असायलाच हवा ना? कारण आयुष्यभर आपण फक्त शिकत आणि सुधारतच राहू शकत नाही. तुम्हाला पुढच्या वर्गात जायचं असेल, कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, तर कोणीतरी एक फायनल स्टॅम्प लावणं गरजेचं असतं ना? नक्कीच. आणि इथेच संकलित मूल्यमापन म्हणजेच समेटिव्ह असेसमेंट पिक्चरमध्ये येतं, बरोबर? अगदी अचूक टायमिंग. आकारिक मूल्यमापन हा जर प्रवास असेल तर संकलित मूल्यमापन हा अंतिम मुक्काम आहे. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हे खूप गरजेचं आहे. हे मूल्यमापन ठराविक कालावधीच्या शेवटी होतं. म्हणजे आपल्या नेहमीच्या परीक्षा. हो, जसं की युनिट टेस्ट, सेमिस्टर परीक्षा किंवा वर्षाच्या शेवटी होणारी फायनल एक्झाम. याचं मुख्य उद्दिष्ट असतं की ठराविक काळात विद्यार्थ्याने किती ज्ञान आणि कौशल्य आत्मसात केली आहेत याचा अंतिम आढावा घेणे. म्हणजे हा प्रकार पूर्णपणे ट्रॉफी मिळवण्यासारखा आहे. एक्झॅक्टली. आणि याचे 3 मुख्य पिलर्स आहेत. ओके. पहिला म्हणजे हे पूर्णपणे गुणांकन किंवा ग्रेडिंगवर आधारित असतं. इथे तुम्ही किती मेहनत घेतली यापेक्षा तुम्हाला फायनल मार्क किती मिळाले याला महत्त्व असतं. रिझल्ट महत्वाचा. दुसरा पिलर आहे की हे परिमाणात्मक किंवा क्वांटिटेटिव्ह असतं, म्हणजे हे फक्त शिकण्याचं प्रमाण मोजतं. आणि तिसरा पिलर आहे स्पर्धात्मक स्वरूप. इथे विद्यार्थ्यांचं रँकिंग होतं. कोण पहिला, कोण दुसरा हे ठरवलं जातं. आणि इथेच ही चर्चा खऱ्या अर्थाने रंजक बनते. मला वाटतं इथेच आपल्या त्या फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह असेसमेंटमधला खरा फरक स्पष्ट होतो. मला याची तुलना एका अतिशय महागड्या आणि प्रसिद्ध रेस्टॉरंटशी करावीशी वाटते. रेस्टॉरंट? अच्छा, सांगा पाहू. समेटिव्ह असेसमेंट किंवा फायनल एक्झाम म्हणजे एखाद्या फूड क्रिटिकने किंवा ग्राहकाने त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन अंतिम डिशची चव चाखण्यासारखं आहे. तो ग्राहक फक्त ती डिश कशी लागतीये, प्रेझेंटेशन कसं आहे हेच पाहतो आणि त्यावरून 5 स्टार किंवा 1 स्टार देतो. आणि किचनमध्ये काय झालं याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. एक्झॅक्टली. स्वयंपाकघरात डिश बनवताना आचारी किती वेळा चुकला, त्याने किती वेळा मीठ जास्त कमी टाकलं किंवा त्याने एखादा नवीन प्रयोग करून पाहिला का, जे आपण मगाशी फॉर्मेटिव्ह प्रक्रियेत तपासलं असतं, याच्याशी त्या बाहेर बसलेल्या ग्राहकाला काहीही देणं घेणं नसतं. बरोबर.
इथे फक्त आणि फक्त अंतिम चव म्हणजे तो निकाल महत्वाचा असतो. खूपच समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. आणि म्हणूनच ह्या संकलित मूल्यमापनासाठी प्रामुख्याने लेखी परीक्षा, मानकीकृत चाचण्या आणि फायनल प्रोजेक्ट्स वापरले जातात. पण या ट्रॉफीच्या ओझ्याचे आणि या फायनल टेस्टचे काही गंभीर दुष्परिणामही आहेत, जे आपल्याला या गाईडलाईननुसार समजून घ्यावे लागतील. पण त्याआधी आपण याच्या फायद्यांबद्दल बोलूया, कारण आपल्या संपूर्ण सिस्टमचा भर याच पद्धतीवर असतो. हे का महत्वाचं आहे? याचे फायदे अगदी व्यवहारात्मक आहेत. ज्ञानाचं एकत्रित आणि फायनल व्हॅल्युएशन करण्यासाठी हे गरजेचं आहे. तुम्हाला जर इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला ॲडमिशन हवी असेल, तर ते तुमच्या वर्षभराच्या चुका आणि सुधारणांचा आलेख बघत बसत नाहीत. बरोबर, त्यांना कट ऑफ लागतो. हो, त्यांना एक बेंचमार्क लागतो. तसेच तुलनात्मक विश्लेषण करण्यासाठी आणि शाळा किंवा शिक्षकांची कार्यक्षमता तपासण्यासाठी हे उपयुक्त ठरतं. पण मग याची काळी बाजू काय आहे? जर आपण एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर याची सगळ्यात मोठी काळी बाजू ही आहे की हे फक्त गुणांवर भर देतं. आपण सुरुवातीला जो भावनिक आणि सामाजिक विकास पाहिला, ते अफेक्टिव्ह डोमेन. हो, त्या अफेक्टिव्ह आणि सायकोमोटर डोमेनकडे फायनल परीक्षेत पूर्णपणे दुर्लक्ष होतं. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे मुलांमध्ये अफाट भीती, ताण आणि नको ती गळेकापू स्पर्धा वाढते. खरं, रिझल्टचं टेन्शन. आणि सर्वात महत्त्वाची मर्यादा जी रिसर्चमध्ये दिली आहे, ती म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेतील अडचण ओळखता येत नाही. अच्छा, म्हणजे मगाशी आपण जे बी आणि डीचं उदाहरण पाहिलं ते इथे लागू होतं. अगदी बरोबर. फायनल परीक्षेत जर विद्यार्थ्यांनी चूक केली, तर त्याच्या रिपोर्ट कार्डवर फक्त नापास किंवा कमी मार्क एवढंच दिसतं. पण तो का नापास झाला? त्याला कन्सेप्ट समजली नव्हती का, त्याला परीक्षेची भीती वाटली का, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही ताण होता? हे समेटिव्ह असेसमेंट कधीच सांगू शकत नाही. ते फक्त जज करतं, डायग्नोज करत नाही. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट पाहिलं, जे प्रक्रियेवर, चुका सुधारण्यावर भर देतं. हां, आणि समेटिव्ह असेसमेंट पाहिलं, जे फक्त निकालावर, जजमेंटवर भर देतं. हे दोन्ही एकमेकांच्या अगदी विरुद्ध टोकाला उभे आहेत असं वाटतं. मग यातलं योग्य कोणतं? हाच या संपूर्ण चर्चेचा आणि या रिसर्चचा मुख्य निष्कर्ष आहे. आकारिक आणि संकलित मूल्यमापन हे एकमेकांचे शत्रू नाहीत, तर ते एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. ओके. गाईडलाईन्सच्या शेवटी एक अत्यंत बोलकं चित्र दिलं आहे, ते म्हणजे प्रवास आणि गंतव्य यांचे एकत्रीकरण. जर्नी आणि डेस्टिनेशन. एक्झॅक्टली. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे सुधारणा, जो तुमचा वर्षभराचा प्रवास आहे, आणि समेटिव्ह असेसमेंट म्हणजे निष्कर्ष, जे तुमचं डेस्टिनेशन आहे. म्हणजे जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हाच ती सिस्टम पूर्ण होते. अगदी. जेव्हा आकारिक आणि संकलित मूल्यमापन एकत्र येतं, तेव्हाच खऱ्या अर्थानं सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजेच CCE साध्य होतं. वा. या प्रणालीचा खरा उद्देश फक्त जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी तयार करणं हा नाहीये, तर त्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास करणं हा आहे. त्यांना ज्ञानात्मक, भावनिक आणि मनोचालक या तिन्ही स्तरांवर आयुष्यात येणाऱ्या आव्हानांसाठी तयार करणं हा आहे. हे खरंच डोळे उघडणार आहे. आजच्या या माहितीपूर्ण डीप डाईव्हची इथे सांगता करण्याची वेळ आली आहे. ऐकणाऱ्यांसाठी ही माहिती का महत्वाची आहे? नक्कीच महत्वाची आहे. हो ना, कारण आपण स्वतः आयुष्यात काही नवीन शिकत असू किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या, मग ती आपली मुलं असोत, आपले छोटे भाऊ बहीण असोत, त्यांच्या प्रगतीचं व्हॅल्युएशन करत असू, तेव्हा फक्त त्या अंतिम निकालावर किंवा मार्कावर अवलंबून राहणं किती एकांगी ठरू शकतं, हे यातून आपल्याला समजतं. अगदी बरोबर. प्रक्रियेचा सन्मान करणं, प्रवासात होणाऱ्या चुकांना सुधारण्याची संधी देणं आणि केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे, हे आपल्याला यातून शिकायला मिळतं. नक्कीच. आपण सर्वांनीच आता त्या हिमनगाच्या टोकापलीकडे पाण्याखाली बघायची सवय लावून घेतली पाहिजे. अगदी खरे. आणि म्हणूनच जाता जाता मी ऐकणाऱ्यांना एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह सोडून देऊ इच्छिते. विचार करा, जर आपल्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये आणि कामाच्या ठिकाणी फक्त वर्षाच्या शेवटी होणाऱ्या त्या तणावपूर्ण ॲन्युअल परफॉर्मन्स रिव्ह्यूचं काय? अरे बापरे, तो तर खूपच स्ट्रेसफुल असतो. हो ना, ते अगदी हुबेहूब समेटिव्ह असेसमेंटसारखं नसतं का, जिथे तुमच्या वर्षभराच्या मेहनतीला एका रेटिंगमध्ये बसवलं जातं. खरंय. त्याऐवजी जर कॉर्पोरेट जगात खऱ्या अर्थाने CCE पद्धत वापरली तर काय होईल? जिथे तुमच्या फक्त टार्गेट्सकडे नाही, तर तुमच्यातील नेतृत्व गुण, तुमची सहानुभूती, तुमच्या टीमसोबतचं वर्तन आणि सर्जनशीलतेकडे वर्षभर लक्ष दिलं जाईल. क्या बात है, हा विचार खूपच भारी आहे. हो,
आणि तुम्हाला चुका सुधारण्यासाठी नियमित फीडबॅक मिळेल. जर असं झालं तर आपल्या कामाचं स्वरूप आणि ऑफिसमधला तो जीव घेणारा ताणतणाव किती बदलून जाईल नाही का? शाळेतल्या मुलांसारखंच मोठ्यांच्या जगालाही या सीसीएची तेवढीच गरज आहे. नक्कीच. यावर नक्की विचार करा. आजच्या या डीप डाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार. तोपर्यंत शिकत रहा आणि हिमनगाच्या तळाचा वेध घेत रहा.